नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आत्ताच्या या घडीतली ही सर्वात मोठी बातमी आहे। बातमी बागलाण तालुक्यातून। बागलाण तालुक्यातल्या आराई शिवारातील कोकणीपाडा येथे आज दुपारी अंगावर काटा आणणारी आणि हृदय पिळून टाकणारी घटना घडली। 20 वर्षीय वैशाली सुनील पवार, जी 8व्या महिन्याची गर्भवती होती, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार वैशाली ही धुणे धुण्यासाठी आराम नदीकाठी गेली होती, मात्र अचानक तिचा पाय घसरला आणि ती नदीच्या खोल पाण्यात पडली। परिसरात त्या क्षणी कोणीही नसल्यामुळे तिला मदत करणं शक्य झाले नाही। काही मिनिटातच या दुर्दैवी घटनेत तिचा बुडून मृत्यू झाला। थोड्याच वेळानं त्या परिसरात काही मुले खेळण्यासाठी गेली असता त्यांना नदी पाण्यात वैशालीचा मृतदेह दिसला। त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, गावकऱ्यांना सतर्क केले। पाहता पाहता लोक नदीकाठी जमले। मोठ्या प्रयत्नानंतर वैशालीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि तातडीनं तिला सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळता सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खांडेकर विशाल जाधव हे आता पुढील तपास करीत आहेत। 20 वर्षीय वैशाली आणि तिच्या गर्भात वाढत असलेलं 8 महिन्याचं बाळ, या दोघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याचं हे वास्तव अतिशय वेदनादायी असून कोकणीपाडा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा।